मागील अध्यायामध्ये श्री स्वामी सुताचा वारसाधिकारी कोण असावा याविषयीचा वृत्तांत आला आहे. त्यांचे निराकरण ग्रंथकाराने या अध्यायामध्ये केले आहे. स्वामी सुतांनी देह विसर्जित केल्यावर श्री स्वामी महाराज सतत मोरपाखरा म्हणून हाका मारू लागले. आमची पाऱ्याची वीट आणून द्या म्हणून प्रत्येकाला सांगू लागले. श्री स्वामीच्या बोलण्याचा संदर्भ कोणासही न लागल्यामुळे नीटचा अर्थबोध होईना. त्याचवेळी स्वामी सुताचा धाकटा बंधू दादा आपल्या मातोश्रीस म्हणजे काकूबाईस भेटण्याकरता अक्कलकोट येथे आला. त्यांची तब्येत बरी नसल्याकारणाने काकूबाई त्याला घेऊन श्री स्वामीच्या दर्शनात घेऊन आल्या. श्री स्वामींनी दादाबुवाकडे प्रेमळपणे पाहिले. दरम्यान केज येथे नानासाहेब देशपांडे यांच्याकडे श्री स्वामी मठाच्या स्थापनेकरता पादुका नेण्याचे ठरले. तेव्हा मंडळीसोबत दादाला देखील पाठवण्यात आले. काकूबाईंनी दादाला केज येथे पाठवण्यास नकार दिला असला तरीही श्री स्वामी आज्ञेमुळे नाईलाजाने काकूबाईंना संमती द्यावी लागली. तेथून परतल्यावर दादाला मुंबईस पाठवून गादीवर बसवण्याची आज्ञा श्री स्वामींनी केली. ब्रह्मचारी बुवा दादासमेत मुंबईस परतले. मात्र गोसावी होण्यास दादा तयार होईना म्हणून ब्रह्मचारी बुवांनी दादाची रवानगी पुन्हा अक्कलकोटास केली. तेव्हा स्वामींनी स्वतः पुढाकार घेऊन दादाच्या मस्तकावर आपला चर्मपादुका ठेवून त्यास अनुग्रह दिला. काकूबाईच्या विरोधाला न जुमानता श्री स्वामींनी दादाला स्वामी सुताच्या गादीवर बसविले. श्री स्वामीचा अनुग्रह प्राप्त होताच दादाची चित्तवृत्ती पालटली आणि पुढे तो वैराग्यशील होऊन कायमस्वरूपी श्री स्वामी गादीची सेवा करू लागला. धन्यवाद.